तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आता मी हा व्लॉग पनीरच्या भाजीच्या बनवण्याची सुरुवात करते. मी आता चालले पनीर आणायला आणि आता पनीर आणल्यावर मी भेटते. हे बघा आता पनीरची भाजी बनवत ठेवले. कांदा टोमॅटोची पेस्ट शिजवत ठेवले. इकडे पनीर कापला, पनीर मसाला आहे आणि मम्मीने नाश्त्याला शिरा केला आहे जो की माझा खाऊन झालेला आहे अर्ध्याच्याहून जास्ती. आणि मला भरपूर भूक लागले कारण मी रात्री जेवत नाही म्हणून. आणि आता बघू पनीरची भाजी डब्यासाठी बनवते माझ्या आणि बाबूसाठी. तर बघू काय होतं पुढे. मग नंतरला भेटा तर कॉलेजला जातानाच्या टायमाला कारण की भरपूर लेट होणार आहे. आताशी 11:30 वाजले आहेत बट अजून भाजी झालेली नाही. बाबू पण 12ला जातो, मला पण 12ला निघायचं असतो म्हणून बघू काय होतं ते पुढे. आता राहा असेच ब्लॉगमध्ये राहा लास्टपर्यंत, तुम्हाला समजेलच. आता आमची मस्ती वगैरे दिसेल पुढे पुढे कॉलेजमध्ये किती मस्ती वगैरे करतो आम्ही. स्टे ट्यून्ड. बाय गाईज. आता मी रेडी व्हायला आलेली आहे. आता मी चालली कॉलेजला जायसाठी निघते, म्हणजे रेडी व्हायला आले कॉलेजला जायसाठी. आणि आज माझं लवकर आटपलं आहे. असं मी बोलू का नको बोलू मलाच नाही माहीत कारण की आताशी वाजलेत 12 आणि मी रेडी नाही झाले. आता प्राची संच्या फोनवर फोन यायला चालू होती. तर बघू निघताना आता रेडी वगैरे होते आणि मग तुम्हाला भेटते निघतानाच्या टायमाला. आता मी निघालेली आहे घरातनं कॉलेजला जायसाठी. आणि आता कालसारखंच जाणार धक्क्यावर. आज आदित्य पण येणार आहे आणि प्राची पण येणार आहे. तर बघू त्या दोघींना घेऊ आणि मग जाऊ कॉलेजला. गाईज फायनली या दोघी आलेल्या आहेत. आज या दोघींना लेट झाला. आज मी लवकर येऊन उभी राहिलेली. रोज आम्ही लवकर येतो. हा ना, मी काय बोलली? आज या दोघींना लेट झालं. 20 पर्यंत पोहोचायचं घरी बोलते. हा घरी, तिला घरी जाऊ द्या, आपण कॉलेजला जाऊ. तर भेटूया थोड्या वेळानंतर. रिक्षामध्ये बसल्यावर भेटू आपण. फायनली रिक्षा भेटलेली आहे आम्हाला आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि तिकडे अन्नू आमची वाट बघते मगासपासनं. काका आयुष्यात फेको सबस्क्राईब करो ना अंकल. देखो ब्लॉग में एक बार देखो तिकडे अन्नू वाट बघते आमची. अंकल थे चल चल के हम लोग को बिठा रहे. आता अन्नू तिकडे वेट करते. मगासपासून एकच लाईन बोलते कारण की हे लोक मला बोलून नाही देतात म्हणून. आता बघू अन्नू काय बोलणार आहे. तिकडे विसरलेली होती, फोनवर फोन आलेत मला भरपूर सारे. तर बघू आता. गाईज फायनली आम्ही आता कॉलेजला पोचलेलो आहोत. ही पिसरलेली माझ्यावर हिचा कॉलवर कॉल येत होते मला. आणि आता फायनली पोचलो. प्राची गायब. चला आपण प्राची गायब. आता आम्ही आतमध्ये जातो. गाईज ही बघा, ही पोरगी लेक्चरमध्ये खाते. पडाको लडके गाईज क्लासमध्ये मॅम आहे तरी पण मस्ती चालू आहे आम्हा लोकांची. तुम्हाला मॅम दाखवते थांबा. आता गाईज मी डब्याला पनीरची भाजी आणि चपाती आणलेली आहे. ही कोणी आणला हा डबा? प्राचीने पण बटाट्याची भाजी आणि चपाती आणलेली आहे. या दोघींनी डब्बा नाही आणला. आम्ही दोघींनी डब्बा आणलाय आणि बघू आता डब्बा खाऊन कुठे जाणार ते. नाहीतर मग अरे हा ना, मग आता डब्बा खाऊन मग खालती कॅन्टीनमध्ये आम्हाला खालती सोडून ती वरती गेले. आम्हाला स्वतःच खालती घेऊन आले. स्वतः वरती जाऊन बसले. ये दिशा पाटिल अपनी ब्लॉगर. ये हो गए गुस्सा उसके. गाईज माझी दीदी भेटलेली आहे खूप दिवसानंतर. ती पण बसमध्ये. अशी घरी येत नाही, बिझी पर्सन झाले ना. ही दुसरी दीदी. दोघी पण बिझी झाल्या, भरपूर बिझी झाल्या. आम्ही आता टीचर बनलोय ना. बघा बिझी पर्सन. आणि आता आम्ही बसमध्ये बसलेलो.
बसमध्ये बसलेलो आणि मग मी घरी पोचले, पण घराच्या आतमध्ये नाही पोचली, घराच्या बाहेर बसले. कधीपासून बेल वाजवते तर कोणीच येत नाही खोलायला. दीदी पण घरात नाही आहे. मम्मी पप्पा वरती, पप्पा बाहेर गेलेत, मम्मी वरती असेल, बट मम्मी अजूनपर्यंत येत नाही खोलायला. आणि माझ्याजवळ चावी पण नाही आहे. बघू, मगासपासून बेल वाजवते तरी येत नाही. आता बघू, फोन करून विचारेन आणि मग भेटू घराच्या आतमध्ये गेल्या. प्रकारे मी द्रिशासाठी आणलाय बर्गर. बघा कशी खाते आणि मोठी आणि डाएटवर आहे म्हणे. आणि बघा काय खाते. आणि ते ठीक आहे. मी माझ्या फ्रेंडसाठी पण आणलं आहे आणि माझ्या मम्मीसाठी पण आणलं आहे, म्हणजे संचितासाठी आणि मम्मीसाठी व्हेज आणलं आहे. आणि निदिश आणि द्रिशासाठी नॉनव्हेज आणलं आहे. तर हे लोक आम्ही खातो नॉनव्हेज. मम्मी व्हेज खाते, पप्पांचा उपवास असतो म्हणून ट्यूजडे आहे त्यासाठी. आणि संचिता पण व्हेज खाते, ट्यूजडे आहे म्हणून. पण आम्हाला चालतं, आम्हाला कधीही चालतं, फक्त मंडे आणि थर्सडे सोडून. बाकी आम्ही कधी पण नॉनव्हेज खाऊ शकतो. हां, आणि असे उपवास असतात समजा मध्ये, पण चालतं. मग मोठ्या बहिणीचा फर्ज बनतं छोट्या बहीण भावाला खाऊ आणण्याचा, म्हणून मी त्यांच्यासाठी आणलेला आहे हे बर्गर. ही मागत होती फ्रँकी, बट मी बोलली फ्रँकी पेक्षा मी बर्गरच आणते, तू बर्गरच खा. म्हणून ती बोलते का मला जे पाहिजे ते तर नाही आणलं, दुसरंच आणलं ना, त्याला महत्त्व आहे. हे लोक तर मला एवढूसं पण खायला देत नाही. स्वतःचे चरत असतील ना, मी हावऱ्यासारखी मागेन का द्रिशा थोडंसं दे ना, नाही तर नाही, तू देतेस असे बोलत असतात मला. आता बोल मी नाही देत, बोल. आता हा माझ्याकडे प्रूफ आहे, मी आणून दिलाय करून. आणि निदिश पण सेम, एवढूसं पण देणार नाही आणि एवढूसं विचारणार सुद्धा नाही. बट आता हिने फोन केला तर मी बोलली बरं मी बर्गर किंगमध्ये आहे, तर बोलते हां मग मला पण घेऊन ये ना, म्हणून आणायला लागलं एवढं. आणि तिकडेच माझे 200 रुपये संपवले, 200 रुपये. असं रडायला येतं आहे ना. आता सोडा, आता मोठी बहीण आहे म्हणून सण करून घेऊया आपण. बरोबर ना? आता बोल. भाव द्यायचा लागते, ती खाते. आमच्या घरात आलाय गाईस भूत. बघा कसं हेल्मेट पडलं ऑपो. भूत आलाय आमच्या घरात, भूत. मग चला आपण नंतरला भेटूया. आता मी पण जस्ट क्लासमधून आले आणि ही पण जस्ट कॉलेजमधून आली आहे. आणि आल्याबरोबर मॅडमने खाल्लं. मग भेटू आपण आता नंतरला. गाईज आता मी निघालेली आहे मार्केटला जायला. आमच्या इकडे मंगळवारचं मार्केट भरतो दर मंगळवारी. आता तिकडे चालले मम्मीसाठी भाजी वगैरे आणायला. आणि आता मग तिकडे पोचल्यावर दाखवते मी आमचा मार्केट कसा भरतो. हा बघा आमचा गाईज, मी आता घरी आलेली आहे आणि इकडे बघते तर काही बघा नुसती त्या लहान पोरीला ओरडते, बिचारीला काम नाही झालं, नुसती त्या पोरीला मारत असते. आता हे लहान पोऱ्याला मारत बसते. तेव्हा मी दाखवते तुम्हाला, प्रूफ देते. थांबा, आता मी SP ची ॲक्टिव्हिटी बुक कंप्लीट करायला घेतले. आणि आता उद्याला चेकिंग आहे म्हणून आता कंप्लीट करून घेते, उद्याला द्यायची चेकिंगला. आता ही बुक कंप्लीट झाल्यावर भेटते, थोडंसंच लिहायचं म्हणून. ही बुक कंप्लीट झाल्यावर मी भेटते. गाईज, रात्रीचे 12:30 वाजल्यात आणि मी आता बुकला कवर लावायला घेतलं आहे. बघू शकता, कारण की उद्याला बुक चेकिंग आहे आणि आम्हाला सांगितलं ट्रान्सपरंट कवर कंपल्सरी आहेत, नाही तर बुक चेक होणार नाही. सो आता बघते, कवर लावते आणि मग आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. तर आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही आधीचा व्लॉग नसेल बघितला तो पण लवकरात लवकर जाऊन बघा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.